नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी पराग सर तुमचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या व्हिडिओ सिरीजमध्ये। ही सिरीज आपण स्पेशली डिझाईन केली होती एमपीएससी, जेई, सरळ सेवा भरती, एसएससी, जेई, पीडब्ल्यूडी, डब्ल्यूआरडी अशा सर्व प्रकारच्या इंजिनिअरिंग एक्झामशी रिलेटेड टॉपिक्ससाठी। ठीक आहे, याआधी आपण आपलं चॅप्टर कंप्लीट केलेलं आहे। आज आपण सुरू करूया नवीन चॅप्टर। आणि तुम्हाला जर ही सिरीज कंटिन्यू बघायची असेल तुम्ही ऑब्विसली जॉईन करू शकता आमचा ॲप, ज्याचं नाव आहे PCC पिलर्स कोचिंग क्लासेस, जे तुम्हाला कुठे भेटणार ॲप स्टोअरवर। किंवा जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्या या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉल करू शकता, मेसेज करून इन्क्वायरी करू शकता। ठीक आहे, तर आजचा आपला चॅप्टर आहे। सुरू करायच्या आधी बघूया आपण। चॅप्टरचं नाव आहे सिंपल सिस्टम ऑफ फोर्सेस। बिना फोर्स विषयी शिकता आपण त्याला ॲनालिसिस करू शकत नाही, ॲनालाइज झालं नाही तर आपण त्याचा फायदा घेऊ शकत नाही, आणि फायदा घेऊ शकत नाही म्हणजे आपण त्याचा क्वेश्चन मध्ये उपयोग करू शकत नाही। तर सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे आपला एक, तो म्हणजे सिस्टम ऑफ फोर्सेस। तर सुरू करूया सिस्टम ऑफ फोर्सेस। सगळ्यात पहिला प्रश्न जो आपल्या समोर आला आहे की फोर्सेस जे आहे त्याला आपण डिस्ट्रीब्यूट कसं करायचं, की कुठला फोर्स कुठला आहे, कशा प्रकारचा आहे, कशावर डिपेंड करतो। तर फोर्सेसला आपण ज्या कॅटेगरीजवर सेपरेट केला आहे त्या कॅटेगरीज बघा फॉलोइंग टाइपच्या आहे। एक बेस्ड ऑन लाईन ऑफ ऍक्शन। आता हे का बरं कॅटेगराईज करावं लागते त्याच्या मागे पण रिझन आहे। जसं आपण जाऊ समोर समोर प्रत्येक कॅटेगरी बघत तुम्हाला अंदाजा येईल, माहीत पडेल का आपल्याला कॅटेगरायझेशन का करावं लागलं। फर्स्ट तर माहिती आहे आपल्याला की अशी गोष्ट असते फोर्स म्हणजे ज्याच्यामुळे काय होते, कुठल्याही ऑब्जेक्ट मध्ये काय येते, मोशन येते, किंवा त्याच्यामध्ये काय येते, डिफॉर्मेशन येते। ठीक आहे, किंवा ते ऑब्जेक्ट काय होतो, रेस्ट मध्ये येऊ शकतो मोशन मध्ये असला तर। तसे कॅटेगरीज आपण बघितले ऑलरेडी, फोर्स कशाला म्हणायचं, त्याचा इफेक्ट काय ते बघितलेलं आहे। पण आज आपण बघणार आहे की या फोर्सचा कॅटेगरायझेशन जे केलं आहे आपण ते कायच्या भरोशावर केलं आहे। एक आहे लाईन ऑफ ऍक्शन वर, की फोर्स कुठे ऍक्ट करतो। ठीक आहे, फोर्स तुमचा कुठे ऍक्ट करतो। नेक्स्ट दुसरं कॅटेगरायझेशन आहे डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड। डायरेक्शन म्हणजे कुठल्या डायरेक्शनने आपण लावलाय, आता कुठे ऍड करतो आणि कुठल्या डायरेक्शनने याच्यामध्ये फरक आहे। म्हणजे उदाहरणार्थ जसं आपला समजा हा एक ब्लॉक आहे, या ब्लॉकवर एक फोर्स इथे लागलाय, एक फोर्स इथे लागलाय, एक फोर्स या डायरेक्शनने लागलाय। प्रत्येकाचा इफेक्ट काय असणार आहे, वेगळा असणार आहे। का बरं, समजा इथे फोर्स जास्त आहे तर हा काय करणार, या बॉक्सला उलटा पाडायचा प्रयत्न करेल, हा फोर्स ब्लॉकला समोर ढकलायचा प्रयत्न करेल, हा वरती लिफ्ट करायचा प्रयत्न करणार आहे। सो डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड पण काय करते, फोर्सला त्याच्या डिफरंट कॅटेगरीमध्ये त्याचा रिझल्ट दाखवते, म्हणून त्याला पण आपण सेपरेट कॅटेगरी केली आहे। नेक्स्ट आहे पॉइंट ऑफ अप्लिकेशन। ऑब्वियस आहे फोर्सचा वापर करायचा आहे ना, कुठे वापर करायचा त्यानुसार पण त्याचं काय होणार, क्लासिफिकेशन। ठीक आहे, किंवा कुठे यूज करणार आहे आपण त्याला, कुठे लागतोय तो फोर्स। नेचर ऑफ ऍक्शन, फोर्स काय करतोय, समजा रोटेट करतोय, ट्रान्सलेट करतोय, लिफ्ट करतोय, डाऊन करतोय, ते पण इफेक्ट झाला। नंतर बेस्ड ऑन इफेक्ट ऑफ बॉडी, बॉडीवर फोर्सचा काय फरक पडलाय। आणि लास्ट मोशन कंडिशन्स। तर कंडिशन्स पण बघूया मोशन्सच्या। या सगळ्या डिफरंट टाईपवर फोर्सेस आपण काय केलं, कॅटेगराईज केलाय। आता यावर जास्त डिस्कशन करू नये आपण, फक्त आहे काय आणि कुठे लागतात ते आपण डिटेलमध्ये बघूया, कारण की त्यानुसार आपल्याला फोर्स घ्यावा लागतो आणि मग त्याला सॉल्व्ह करावा लागतो। उदाहरणार्थ जशी पहिली केस आहे बेस्ड ऑन लाईन ऑफ ऍक्शन, हे आपण बघितलंय की कॉन्करंट फोर्स असतात, काही पॅरलल फोर्स असतात। आता बेसिकली हे सगळं जे आपण शिकतो हे कशाविषयी आहे, दीज फोर्सेस आर कोप्लेनर फोर्सेस। कुठले फोर्सेस आहे, कोप्लेनर फोर्सेस। एका प्लेन मध्ये असल्या म्हणजेच हे काम आपण करू शकतो। तर कॉन्करंट म्हणजे काय होते, की एका पॉइंट वरून निघणारे फोर्सेस। कॉन्करंट सांगितलं तुम्हाला लास्ट टाइमला, एका पॉइंट वरून किती फोर्स निघाले किंवा एका पॉइंट मधून पास होणारे फोर्सेस याला आपण काय म्हणतो, कॉन्करंट फोर्सेस। कारण की याचा पॉइंट ऑफ अप्लिकेशन काय, एका सेम टाइपवर आहे, एका सेम ठिकाणी काय आपलं पॉइंट ऑफ अप्लिकेशन, त्याला म्हणतो कॉन्करंट फोर्सेस। नेक्स्ट आहे पॅरलल फोर्सेस। जर तुम्हाला आठवत असेल पॅरलल फोर्सेस सेम डायरेक्शननी पण राहू शकतात किंवा अपोजिट डायरेक्शननी पण राहू शकतात, बरोबर। एक सेम लाईनवर पण असू शकतात किंवा अपोजिट लाईनवर पण असू शकतात, हे पण आपण बघितलंय। तर बेस्ड ऑन लाईन ऑफ ऍक्शन फोर्सेसला आपण कॉन्करंट किंवा पॅरलल या कॅटेगरीमध्ये सेपरेट करतो। ठीक आहे,
नेक्स्ट डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड, त्यामध्ये पण काय आलाय कोलिनियर, ठीक आहे, कोलिनियर, कोप्लेनर आणि जनरल कंडिशन. आता हे सांगायची जास्त काही डिफरन्स नाही याच्यामध्ये. कोलिनियरचा अर्थ काय होते, कोलिनियर म्हणजे काय होते, एकाच लाईन मध्ये, आताच बघितलं आपण, एकाच लाईन मध्ये असणार आहे, ठीक आहे, एकाच रेषेत असणारे. आता उदाहरणार्थ हा जरी पॅरलल दिसत असेल तरी शेवटी आपण काय करू शकतो, याला एकाच लाईनवर लिहू शकतो. हा फोर्स आणि हा फोर्स कोलिनियर आहे. जर एक सरळ असेल एक उलटा असेल तरी पण तो एका झाले कोलिनियर आहे. का बरं? रिझन सांगितलंय तुम्हाला सर्वात पहिल्या लेक्चर मध्ये की आपण फोर्सला उचलून कुठेही ठेवू शकतो, कारण फोर्स काय एक वेक्टर आहे. फोर्स काय एक वेक्टर. तर हा जर समजा आपला F1 F2 असेल, हे जे फोर्स आपण लिहिले आहे हे पण F1 आणि F2 आहे, हा F1 आणि हा F3 आहे. हे सर्व फोर्स कसे आहे, कोलिनियर आहे, पॅरलल आहे, ठीक आहे. कोप्लेनर म्हणजे काय होतात, एका प्लेन मध्ये असणारे. तर एक प्लेन पकडून घ्या कोणता तरी. समजा या प्लेनवर तुम्ही कुठेही कसाही फोर्स काढा, हा F1 आहे, इथे F3 आहे, एक सरळ चालला F4, एक या डायरेक्शनने F5. हे सर्व फोर्स कुठे आहे, सध्या एका प्लेनवर आहे. पॉइंट ऑफ ओरिजिन आपला इम्पॉर्टंट नाहीये, कुठे आहे ते फक्त एका प्लेनवर. एका प्लेन म्हणजे काय, तुम्ही जर एखादी गोष्ट एखाद्या कागदावर काढू शकता, ड्रॉ करू शकता, आपण त्याला काय म्हणू, एका प्लेनवर आहे. म्हणून हे फोर्स काय झाले, कोप्लेनर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती काय आहे, जनरल. जनरल सिस्टम ऑब्वियस आहे, काय असणार आहे, हे एका लाईनची गोष्ट सुरू होती, 1 डायमेन्शनल. इथे प्लेन आला म्हणजे 2 डायमेन्शनल. प्लेनचा अर्थच काय होते, 2D. कोलिनियर म्हणजे काय होते, 1D, 1 डायमेन्शनल. तर ऑब्वियसली जनरल सिस्टम काय असणार आहे, जनरल सिस्टम काय असणार आहे, इट इज 3D. म्हणजे तुमची फोर्स सिस्टम कशी असणार आहे, एक्स वाय आणि झेड मध्ये. म्हणजे सरळ सरळ तुमच्या रूम मध्ये एखादी गोष्ट आहे ज्याच्यावर तुम्ही फोर्स लावता. चला पंखा साफ करू राहिले, पंखा कुठे आहे, वरती टांगलाय. आता वरती टांगलाय म्हणजे काय, खालून तुम्ही फोर्स लावू राहिले झाडून ये, ठीक आहे, मुवमेंट करू राहिले साफ करायसाठी पुसताना वगैरे. झालं काय, एक आहे एक्स ऍक्सिस, एक आहे वाय ऍक्सिस, एक आहे झेड ऍक्सिस. तर 3 गोष्टीवर 3 डायरेक्शन तुम्ही फोर्स लावू राहिले, तर हा फोर्स काय झाला आपला जनरल फोर्स. प्रत्येक सिस्टमचे डिफरंट इक्वेशन असतात, त्यानुसार आपण त्याला मॉडिफाय करतो, तेच आपण इथे शिकतोय. कोलिनियर एका रेषेमध्ये असणार आहे, तर सगळी समेशन एका लाईन मध्ये असणार आहे. एक्स डायरेक्शन म्हटलं की एक्स, वाय म्हटलं की वाय. 2D मध्ये काय असणार आहे, कोप्लेनर सरफेस. फोर्सेस पण काय असणार आहे, कोप्लेनर. तर सिस्टमचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ते पण 2 डायरेक्शन मध्ये असलं पाहिजे, एक तर एक्स मध्ये आणि एक वाय मध्ये. तिसरं आहे 3D, इथे पण लॉजिक तेच आहे, एक्स वाय आणि झेड मध्ये समेशन असलं पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट आहे पॉइंट ऑफ अप्लिकेशन, ठीक आहे. एक तर कॉन्सन्ट्रेटेड किंवा डिस्ट्रीब्युटेड. हा खूप कन्सेप्ट आपण यूज करतो, सिव्हिल मध्ये बघितलं असेल तुम्ही. अशी डायग्राम असते आपली बीमची. समजा हा बीम आहे, आता या बीमवर एका ठिकाणी आपण फोर्स लावला, सपोज हा झाला फोर्स. इथे आपण फोर्स लावला दुसरा F2, इथे काहीतरी फोर्स लावला, रिएक्शन समजून घ्या RA, काही पण असू द्या, काही हरकत नाही. इकडे काहीतरी रिएक्शन लावलं समजा RB. आता हे सगळे फोर्स काय एका पॉइंटवर ऍक्ट करू राहिले. हे सगळे फोर्स कुठे आहे, या एका पॉइंटवर ऍक्ट करू राहिले. मी तुम्हाला सांगितलं आहे कोणता कन्सेप्ट आहे, ट्रान्समिसिबिलिटी. की एका डायरेक्शनने जर तुम्ही फोर्स लावला तर तो फोर्स अलॉंग द लाईन तुम्ही कुठल्याही पॉइंट पर्यंत काय करू शकता, ट्रान्समिट करू शकता, त्याचा इफेक्ट बदलणार नाही. तर बेस्ड ऑन पॉइंट ऑफ अप्लिकेशन एका पॉइंटवर ऍड केला म्हणजे याला काय म्हटलंय आपण, कॉन्सन्ट्रेटेड. नाव सांगते कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे एका ठिकाणी जमा आहे. दुसरा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे कसं आहे, डिस्ट्रीब्यूट केलाय. सेम बीम आहे आपली. आता समजा या सेम बीम वर 100 लोक नाचू राहिले, डान्स फ्लोर आहे, ठीक आहे. एक मंडळ आहे, मस्त पूजा वगैरे सुरू आहे, सगळे लोक मंडळात स्टेजवर उभे आहे. म्हणजे काय झालं, पूर्ण स्टेजवर सगळ्या लोकांचा काय आलाय, भार आला. म्हणजे सगळ्या ठिकाणी काय आलाय, लोड डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. याला आपण काय म्हणतो, डिस्ट्रीब्युटेड लोड. डिस्ट्रीब्युटेड फोर्स म्हणा किंवा लोड म्हणा, काहीही चालते. तर बघा प्रत्येकाचं अप्लिकेशन वेगळं आहे. डिस्ट्रीब्युशनचं दाखवण्याचं पद्धत पण कशी आहे, वेगळी आहे. त्याचं कॅल्क्युलेशन पण काय राहणार आहे, डिफरंट असणार आहे. तर कॅल्क्युलेशन कसं येणार आहे ते पण आपण बघूया समोर समोर, जसं येणार आहे तसं.
ठीक आहे, बेस्ड ऑन अप्लिकेशन, की पॉइंटवर असेल तर पॉइंट लोड किंवा कॉन्सन्ट्रेटेड, जर पुऱ्या एका स्पॅनवर पसरलं असेल तर आपण त्याला म्हणू डिस्ट्रीब्युटिव्ह. ठीक आहे. नेक्स्ट आहे हे महत्वाचं, बेस्ड ऑन नेचर ऑफ ऍक्शन. आता बेसिकली नेचर ऑफ ऍक्शन म्हणण्याचा अर्थ काय, की ऍक्शन म्हणजे कुठल्या प्रकारचं ऍक्शन करू राहिले, कुठल्या प्रकारचं ऍक्शन करू राहिले, त्या फोर्सचा रिझल्ट काय होतोय. उदाहरणार्थ चला आपल्याकडे दोन टाईपचे फोर्स दिले आपण इथे, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट. आता काय आहे कॉन्टॅक्ट नॉन कॉन्टॅक्ट बघा. एक असतात कॉन्टॅक्ट फोर्स की जे कॉन्टॅक्ट शिवाय ऍक्ट करत नाही, दुसरे आहे आपले नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता कुठले कॉन्टॅक्ट आहे आणि कुठले नॉन कॉन्टॅक्ट आहे एकदम सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो. कॉन्टॅक्ट म्हणजे ज्या फोर्सच्या अप्लिकेशनला आपल्याला कॉन्टॅक्ट लागतो. नॉन कॉन्टॅक्ट मध्ये जिथे फोर्स एक्सपिरियन्स करायला आपल्याला कॉन्टॅक्टची गरज नाही. सगळ्यात साधं उदाहरण आहे ग्रॅव्हिटेशन फोर्स. कुठला आहे सध्या सगळ्यात सिंपल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बघा तुम्ही कुठेही राहा तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स येणारच आहे, खिचणार आहे खाली, बरोबर आहे. त्यासाठी तुम्हाला पृथ्वीसोबत चिपकलं असलं पाहिजे का, नाही. कुठेही राहा तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला काय करणार आहे, खाली खिचणार आहे. असं नसतं तर वरता फेकलेला बॉल वरतच राहिला असतं, वरतं फेकलेलं लेकरू वरतच राहिलं असतं, खाली आलंच नसतं. तसं होते काय, नाही होत, कारण की ग्रॅव्हिटेशन फोर्सला कॉन्टॅक्टची गरज नाही. सेकंड सिंपल आणखी एक एक्झाम्पल आहे मॅग्नेटिक फोर्स. ते पण बघा, मॅग्नेट तुम्ही कुठे बंद करून ठेवा, मॅग्नेट तरी काय होते, चिपकते, म्हणजे चिपकते लोखंडाले. सो मॅग्नेटिक फोर्स आहे. सेम लॉजिक मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तुम्ही पाहिलं असेल की कधी कधी जर जास्त करंटच्या आसपास आपण गेलो तर अंगावर काठी उभे झाल्यासारखे वाटते. कारण काय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स तेवढी ऍड माहिती तुम्हाला, आपण काहीतरी सेंटर शॉक लागला असं पुरे केस उभे होऊन जाते, जेवढे काय उरले असेल तेवढे, आहे का नाही. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पण आहे. आणखी बरेच एक्झाम्पल आहे. सेंट्रीफ्युगल आहे. जर तुम्ही कुठे बसले समजा, एक्झाम्पल सेंट्रीफ्युगल फोर्स आहे, जो रिअल तर नाही सेंट्रीपिटल म्हणू शकता तुम्ही. तर तुम्ही ते म्हटलं ना, आकाश पाळण्यामध्ये गोल गोल घुमता घुमता असं बाहेर फेकल्यासारखं वाटते किंवा आतमध्ये ओढल्यासारखं वाटते. दोनपैकी एक तर फिलिंग येते आपल्याला. ते पण काय, बिना कॉन्टॅक्टचा फोर्स आहे. मग आता कॉन्टॅक्टची फोर्स कोणत्या, सगळ्यात बेस्ट जो आहे, जो आपल्याला जास्त फॉलो करायचा आहे, त्याचं नाव आहे फ्रिक्शन. आता इथेच तुम्हाला एक गोष्ट इम्पॉर्टंट सांगतो, याचं नावच काय, कॉन्टॅक्ट फोर्स. तर जेव्हापर्यंत कॉन्टॅक्ट राहणार नाही तेव्हापर्यंत फ्रिक्शन फोर्स येणार नाही. जिथे कुठे कॉन्टॅक्ट आला तिथे काय असणार आहे, फ्रिक्शन फोर्स असणार आहे. म्हणजे महत्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचं, कॉन्टॅक्ट आला, मोशन असलं की काय असणार आहे, फ्रिक्शन फोर्स. कॉन्टॅक्ट नाही, मोशन नाही, तर फ्रिक्शन फोर्स नाही. स्टॅटिक फ्रिक्शन पण असतं, ते आपण फ्रिक्शन मध्ये शिकणार. पण सिंपलची गोष्ट, महत्वाचा पॉईंट काय, कॉन्टॅक्ट असला पाहिजे तेव्हाच काय येणार आहे, फ्रिक्शन फोर्स. कॉन्टॅक्ट असेल तरच फ्रिक्शन फोर्स. ठीक आहे. आणखी बाकीच्या फोर्सची आपल्याला काही घेणं देणं नाही एवढं. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट मध्ये फ्रिक्शन आपण महत्वाचं शिकणार आहे, कारण की बिना फ्रिक्शनचं काम चालत नाही. आणि फ्रिक्शन साठी महत्वाची गोष्ट काय, हमेशा कॉन्टॅक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कशाचा कॉन्टॅक्ट, सरफेस कॉन्टॅक्ट आहे. तो कॉन्टॅक्ट म्हणजे फोन नाही करायचा, काय, सरफेस कॉन्टॅक्ट सगळ्यात महत्वाचा आहे. ज्या वेळेस दोन ऑब्जेक्टचा सरफेस कॉन्टॅक्ट असेल त्याच टाइमला फ्रिक्शनची पॉसिबिलिटी आहे, नाहीतर नाही. सिंपल. ओके, नाईस. नेक्स्ट, बेस्ड ऑन द इफेक्ट. आता इफेक्ट ऑन बॉडी, तर तुम्ही ज्याच्या कशावर तुम्ही फोर्स लावू राहिला त्याचं काय होऊ राहिलं. साधं सांगायचं उदाहरण काय, कागद घेतला फाडला, कागद घेतला आपण फाडला. बेसिकली काय केलाय, एक साइड कागद बाहेर ओढला, एक आतमध्ये ओढला, काय झाला, टिअरिंग फोर्स झाला. टिअर केला आपण, त्याला फाडलं, त्यालाच काय म्हणतो आपण, शिअर फोर्स. शिअरिंग मुळे काय झालाय, कागद फाटला गेला, बॉडी टॉर्न झाली. ओके. एखादी स्पंज दाबला, स्पंज काय झाला, छोटा झाला, म्हणजे त्याचा इफेक्ट काय झाला, फोर्समुळे स्पंज कॉम्प्रेस झाला, त्याला आपण कॉम्प्रेसिव्ह फोर्स म्हणतो. रबर ताणला गेला, तर फोर्समुळे रबर काय झाला, ताणला गेला, टेन्शन आलं, त्याला काय म्हटलं आपण, टेन्साइल फोर्स. तर बेसिकली तीन टाइपचे इफेक्ट बॉडीवर दिसतात आपल्याला. एक आहे टेन्शन, सो टेन्साइल फोर्स. दुसरा आहे कॉम्प्रेशन, कॉम्प्रेसिव्ह फोर्स. तिसरा आहे शिअर फोर्स. आता तीन गोष्टी तुम्हाला सांगतोय. ते एक आहे सगळ्यात पहिले टेन्शन, ठीक आहे. दुसरा आहे कॉम्प्रेशन आणि तिसरा आहे शिअर. कॉम्प्रेशन, ठीक आहे, एक आहे टेन्शन, एक आहे कॉम्प्रेशन आणि तिसरा कुठतरी काय असणार आहे, शिअर. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय,
जे टेन्शन आणि कॉम्प्रेशन आहे बघा, तुम्ही एखादी गोष्ट जर तुम्ही दाबत आहे साईडला, इथे दिसते तुम्हाला कॉम्प्रेशन, तुम्ही इकडे दाबू राहिले असे, किंवा टेन्शन इकडे तुम्ही बाहेर खिचत यायला असे, तर दोन्ही गोष्टी काय सरफेसच्या किंवा बॉडीच्या ऍक्सिसवर फोर्स लागतात. दोन्ही केसमध्ये जो फोर्स लागत आहे तो कुठे लागत आहे, बॉडीच्या ऍक्सिसवर फोर्स लागत आहे. तर सगळ्यात पहिला पॉईंट तुम्हाला माहित असला पाहिजे की टेन्शन असू द्या किंवा कॉम्प्रेशन असू द्या, दोन्ही काय ऍक्सियल फोर्स आहे. कुठले फोर्स आहे, ऍक्सियल, कारण की दोन्ही कशावर लागत आहे, ऍक्सिसवर लागत आहे. कॉम्प्रेशन काय करते, शॉर्ट करते लेंथला, लेंथची गोष्ट सुरू आहे, ठीक आहे, शॉर्ट अँड लेंथ GTH, व्हॉल्यूमची गोष्ट नाही करताय. तुम्ही जर एखादी गोष्ट दाबणार, लेंथ कमी होईल तर होऊ शकते, फुगणार जास्त होऊ शकते, डिपेंडिंग ऑन द ऑब्जेक्ट. नेक्स्ट टेन्शन मध्ये तुम्ही खिचलं म्हणजे काय होणार, लेंथ वाढणार. इथे काय होतं, इथे काय होते, एक्सटेंड लेंथ, तुमची लेंथ काय होणार, वाढणार इथे. पण शिअरचं काम एकदम उलट आहे. जर तुम्हाला एखादी गोष्ट फाळायची असेल, उदाहरणार्थ समजा आता हे कागदचा वरचा सरफेस आहे फक्त, याला जर फाळायचं असेल तर एक फोर्स मी खाली लावणार, एक फोर्स मी वरती लावणार, बेसिकली हा मधातून काय होणार, कट. ऍक्सिस तर आडवी आहे, फोर्स लागले वरता आणि खाली, म्हणजे फोर्स कसा आहे, सरफेसला क्रॉस सेक्शनला पॅरलल किंवा परपेंडिक्युलर टू ऍक्सिस. तर जेव्हा कधी आपण शिअरची गोष्ट करतो, इट इज परपेंडिक्युलर टू ऍक्सिस. आणि लक्षात ठेवा, शिअर कधी एका डायरेक्शन येत नाही, एका फोर्सने येत नाही. तुम्ही कागद पकडा एका साईडला, किती खाली ओढून फाटणार नाही, तो सोबत सोबत पूर्ण कागद इन खाली बांधून ठेवा लागेल किंवा दुसऱ्या हाताने दुसरा फोर्स लावा लागेल, तेव्हाच तो फाटते. म्हणजे कमीत कमी दोन फोर्स तर आपल्याला तिथे पाहिजेच पाहिजे. सो एक तर परपेंडिक्युलर टू ऍक्सिस असेल आणि टू पॅरलल आणि अपोजिट आहे, ठीक आहे. मी लिहितो ना सध्या काय म्हणतो इथे, पॅरलल अँड अपोजिट, सोबत सोबत एका लाईन मध्ये नाही पाहिजे, पॅरलल अपोजिट अँड नॉन लिनियर फोर्स पाहिजे, तेव्हाच काय होऊ शकते, हे शिअरिंग फोर्स काम करू शकतो. एखाद्या गोष्टीला तो काय करू शकतो, टिअर करू शकतो, ठीक आहे. याचं काम काय होतं, लेंथ वाढते टेन्शनचं. कॉम्प्रेशनचं काम काय, लेंथला शॉर्ट करायचं. दोन्ही टाईपचे फोर्स कसे आहे, ऍक्सियल, म्हणजे बॉडीच्या ऍक्सिस सोबत दाखवायचं आहे. आणि जो सगळ्यात शेवटी त्याला म्हणतो आपण शिअर. शिअरचं काम आहे एखादी गोष्ट फाडणं. फाडायसाठी आपल्याला किती लागतात, दोन फोर्स लागतात, एक आतमध्ये तर एक बाहेर, एक वर तर एक खाली. दोघंही काय असले पाहिजे, अपोजिट, पॅरलल, इक्वल. पण लाईन ऑफ ऍक्शन वेगळी असली पाहिजे, नाही तर काय होणार, ते इथेच तुम्ही धक्का मारू राहिले एकमेकाला अपोजिट, तर रिझल्ट काय राहणार आहे, झिरो. इकडून इकडे आला ना, रिझल्ट काय, झिरो, फाटणार नाही. सेम लाईन ऑफ ऍक्शन नाही पाहिजे. ओके, तर हे झालं बेस्ड ऑन इफेक्ट ऑफ बॉडी. आणि सगळ्यात लास्ट, बेस्ड ऑन द मोशन कंडिशन. हे तर काही सांगायची गरज नाही, मोशन आहे की नाही एवढंच चेक करायचं आहे. जर मोशन नाही आहे तर स्टॅटिक म्हणतो. स्टॅटिक म्हणजेच काय होते, रेस्ट मध्ये आहे. तर स्टॅटिक केस मध्ये जे आपले फोर्सेस लागतात त्याला आपण स्टॅटिक फोर्स म्हणतो. डायनामिक केस मध्ये जे आपले लागतात त्याला आपण डायनामिक फोर्सेस म्हणतो. एकदम सिंपल सांगायचं म्हणजे स्टॅटिक मध्ये काय असते, हमेशा mg आपला वेट आहे, ठीक आहे. स्टॅटिक फ्रिक्शन आहे, काय, स्टॅटिक फ्रिक्शन आहे. ओके, तेच मोशन मध्ये तुम्ही काय म्हणू शकता, ऍक्सेलरेशन वाला फोर्स आहे, इम्पॅक्ट आहे, मोमेंटम आहे, इम्पॅक्ट आहे, मोमेंटम आहे, etc. हे बरेच फक्त नावावर समजते की जर तुमचा ऑब्जेक्ट स्टॅटिक मध्ये असेल किंवा त्याला आपण म्हणतो रेस्ट मध्ये असेल तर त्याच्यामुळे लागणारे फोर्स किंवा त्याच्यावर लागणारे फोर्स काय झाले, स्टॅटिक. हायड्रोस्टॅटिक फ्लुइड मध्ये आपण शिकतोय, फ्लुइड चॅप्टरच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की फ्लुइड मध्ये आपण बघितलेलं आहे. एखादी फ्लुइड जर रेस्ट मध्ये असेल तर त्याच्यामुळे कुठला फोर्स लागतो, तर स्टॅटिक आहे सध्या. दुसरं काय, मोशन, डायनामिक. जर एखादी गोष्ट मोशन मध्ये तर आपल्यावर कोणकोणते फोर्स लागू शकते, मग ते मोशन लिनियर मध्ये असू शकते, कर्व्हिलिनियर असू शकते, पॅराबोलिक राहू शकते किंवा सर्क्युलर राहू शकते. कुठल्याही टाईपच्या मोशन मध्ये तुम्ही फोर्स एक्सपिरियन्स करू शकता. सो इम्पॅक्ट आणि मुवमेंट पण त्याच्याशी रिलेटेड आहे. ओके, तर आता शब्द काढलाच आहे मुवमेंट, तर मुवमेंट विषयी पण थोडंसं बोलून की मुवमेंट आहे काय आणि त्याचा इफेक्ट काय असते. डेफिनेशन फार सरळ आणि सोपी आहे की मेकॅनिक्स मध्ये मुवमेंट इज टर्निंग इफेक्ट. हा फक्त काय एक इफेक्ट आहे, काय आहे तो, इफेक्ट आहे. इट इज टर्निंग इफेक्ट. लक्षात ठेवा, रोटेटिंग नाही म्हटलाय, टर्निंग शब्द वापरलाय. कुठला,
टर्निंग म्हणजे माहिती आहे ना, एखादी गोष्ट तुम्ही ठेवली असं रोडवर, इथून तुम्ही याला टर्न करू राहिले, म्हणजे असं असं रोटेट करायचा प्रयत्न करू राहिले, याला आपण म्हणतो टर्निंग इफेक्ट. ठीक आहे. जेव्हा तुम्ही झाकणला उघडायचं असेल तर एक फोर्स खाली लावतो, एक फोर्स वर लावतो. हा टर्निंग इफेक्ट नाही, तो रोटेशनल इफेक्ट आहे. तुम्ही घुमू राहिले त्याला गोल गोल, टर्निंग नाही आहे. टर्न फक्त एका साईडनं असते. जेव्हा तुम्ही गाडीचा टर्न मारतात, तुम्ही इकडून मारतात तिकडून दुसरा मारते का टर्न? नाही मारत. एका साईडला तुम्ही एकटाच टर्न घेता. टर्निंग इफेक्ट वन साईडला असते हमेशा एखाद्या फिक्स्ड पॉइंट विषयी किंवा फिक्स्ड ऍक्सिस विषयी. टर्निंग पॉइंट हमेशा काय असते? एखाद्या फिक्स पॉइंट विषयी किंवा फिक्स्ड ऍक्सिस विषयी. सगळ्यात सिंपल उदाहरण, दरवाजा उघडायचा असेल तर तुम्ही दरवाजावर फोर्स लावा, दरवाजा कशाच्या भोवती घुमते? त्याच्या हिंजेसच्या भोवती, त्या खिळ्याच्या भोवती घुमते ना. तर तो एक फिक्स पॉइंट झाला, त्याच्या भोवती आपला दरवाजा असा घुमते. एका झाला आपला टर्निंग मुवमेंट, टर्निंग इफेक्ट. तर ठीक आहे. तर मुवमेंट काय करते? हमेशा एक टर्निंग इफेक्ट तयार करते अबाउट अ पॉइंट ऑर ऍक्सिस. बघा तेच तुम्हाला सांगितलं, अबाउट अ पॉइंट ऑर ऍक्सिस. एखाद्या पॉइंटवर किंवा ऍक्सिसच्या भोवती टर्निंग इफेक्ट तयार करते. बाकी तर सिंपल आहे. एम म्हणजे काय? मुवमेंटला आपण डिनोट केलं. एफ म्हणजे अप्लाइड फोर्स. डी म्हणजे हा महत्वाचा आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स. इट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द पॉइंट ऑर ऍक्सिस टू द लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स. बघा पूर्ण शब्द महत्वाचा आहे. इट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम पॉइंट ऑर ऍक्सिस कशासोबत? ऍक्शन ऑफ फोर्स. मग आता फोर्स आपल्याला माहिती आहे. फोर्स कशामध्ये मोजतो आपण? न्यूटन मध्ये. डिस्टन्स कशामध्ये असते? मीटर मध्ये. तर मुवमेंटचं युनिट काय झालंय? न्यूटन मीटर हे त्याचं काय युनिट आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट पॉइंट लक्षात ठेवजा. मुवमेंट आहे न्यूटन मीटर, फोर्स इंटू डिस्टन्स. ठीक आहे. आणि डिस्टन्स काय? हमेशा परपेंडिक्युलर, दुसऱ्या लाईन मध्ये की अँगल मध्ये चालणार नाही. नेहमी काय पाहिजे? परपेंडिक्युलर पाहिजे. ओके. नेक्स्ट पॉइंट जो आहे तो काय की मुवमेंट आपल्याला काय सांगते? द मुवमेंट टेल्स अस हाऊ. हाऊ म्हणजे कसं? हाऊ मच फोर्स विल ट्राय टू रोटेट अन ऑब्जेक्ट. बघा रोटेशन दाखवते, तो पूर्ण होत नाही, किती रोटेट करायचा प्रयत्न करते. मुवमेंट काय सांगते? एखादी गोष्टीला तुम्ही किती रोटेट करायचा प्रयत्न करतात. तुम्ही एका साईडला बांधून ठेवलं, इकडे रोटेट करू राहिलो, तर हा जो इफेक्ट आला याला आपण काय म्हटलंय? टर्निंग इफेक्ट. नाही तर रोटेशन म्हटलं असतं. टर्निंग हमेशा एका पॉइंट किंवा ऍक्सिसच्या भोवती असते. एका पॉइंट किंवा ऍक्सिसच्या भोवती किती फोर्स लागते? ऍक्च्युअल मध्ये एकच फोर्स लागते. आपण इथे बॅलन्स करायला 0 घेतो हमेशा. या ठिकाणी मुवमेंट घेतलं, या ठिकाणी रोटेशन घेतलं. ओके. बेसिक पॉइंट समजले असेल तुम्हाला मुवमेंट विषयी. नाईस. तर साइन कन्व्हेन्शन, कन्व्हेन्शन आहे लक्षात ठेवायचं. साइन कन्व्हेन्शनचा अर्थ काय होते? कन्व्हेन्शन म्हणजे सवलत. कन्व्हेन्शन म्हणजे काय होते? चला, सवलत. सवलत म्हणजे आपल्याला पाहिजे तर सगळ्यांसारखं वापरलं पाहिजे म्हणून ते एक सवलत करून दिली आहे. असा काही रूल नाही आहे. कुणी आपल्या हिशोबाने क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज घेऊ शकते, वाटण तसा आन्सर लिहू शकते. पण महत्वाचा पॉइंट, जर सगळे एक गोष्टी वापरत असेल तर आपण पण तेच वापरलं पाहिजे. जर रस्त्यांना गाडी डाव्या साईडने चालवायची असेल, सगळे चालू राहील, तर आपण पण चालवायची. आपल्याला जर वाटलं नाही साइन कन्व्हेन्शन फॉलो करत नाही, चाललो उजव्या साईडनं, तर तू जाशी निघून दुसऱ्या येऊन टक्कर मारून उडून द्यायचा हवंय. तसं करायचं नाही. एक कॉमन कन्सेप्ट आहे. कन्व्हेन्शनचे सर्व लोक वापरतात, सर्व फॉलो करतात, त्यालाच आपण काय म्हणतो? साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन एकदम सोपं आहे. जर तुमचा मुवमेंटचा अर्थ परत सांगतो काय आहे तो? टर्निंग इफेक्ट. जर तुमचा टर्निंग इफेक्ट क्लॉकवाईज असेल, क्लॉकवाईज म्हणजे घड्याळासारखा, असं घड्याळासारखा, घड्याळ कशी फिरते माहिती आहे ना, असं जर रोटेट होत असेल तर ते काय घ्यायचे? युजली टेकन ॲज निगेटिव्ह. ठीक आहे. सगळ्या क्वेश्चन मध्ये मॅक्सिमम लोक जर निगेटिव्ह घेत असेल क्लॉकवाईजला, आपण पण काय घ्यायचं? याला निगेटिव्ह घ्यायचं. ते जर उलट असेल म्हणजे काउंटर क्लॉकवाईज. आता काही लोक काउंटर क्लॉकवाईजला अँटी क्लॉकवाईज पण म्हणतात. तुमची चॉईस आहे, अँटी क्लॉकवाईज म्हणा किंवा काउंटर क्लॉकवाईज म्हणा. घड्याळ जर अशी फिरत असेल तर घड्याळच्या उलट जायचं, म्हणजे असं फिरत आहे, याला आपण काय म्हटलंय? पॉझिटिव्ह. सो दिस इज पॉझिटिव्ह. पाहायचं असेल तर एकदम सोपं आहे. इथे लाईन आहे आपली. ठीक आहे. मी जर इथे फोर्स लावला एफ आणि याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे आपल्याला, ते आहे डी. जास्त काही करायची गरज नाही. डिवायडर फिरवलं असेल लहानपणी, मेन टोक इथे ठेवायचा, पेन्सिल याच्यावर ठेवायची,
राऊंड मारायचा ज्या डायरेक्शन चाललं तर हे असं राऊंड येणार, या टाईपचं मोशन याचं येणार आहे. हा झाला क्लॉकवाईज, तर हे मुवमेंट हमेशा काय राहणार आहे, निगेटिव्ह. सेम लॉजिक इथे पॉइंट आहे, हा फोर्स लागला वरती, हे आहे तुमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. परत डिवायडरचा टोक ठेवा, पेन्सिल इकडे वर जाय म्हणते तर वर घेऊन चाललो, असं रोटेशन येणार आहे. तर हे झालं आपला पॉझिटिव्ह साइन कन्व्हेन्शन किंवा पॉझिटिव्ह मुवमेंट. एकदम सिंपल लॉजिक आहे, साइन कन्व्हेन्शन कन्फ्यूज ठेवायचा नाही. ओके, तर तुम्हाला फोर्स सिस्टम समजली असेल की कुठल्या टाईपचे फोर्स असतात, लाईन ऑफ ऍक्शन काय, कॉन्टॅक्ट फोर्स, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, शिअर काय असते, टेन्शन काय असते, कॉम्प्रेशन काय असते. ओके, आणखी काय बघितलंय आपण, स्टॅटिक आणि डायनेमिक. ओके, कॉन्टॅक्ट, नॉन कॉन्टॅक्ट, कॉन्सन्ट्रेटेड आणि डिस्ट्रीब्युटेड काय असते, त्या सगळ्या गोष्टी बघितल्या आपण. आणि याच्यामुळे तयार होणारा सगळ्यात पहिला इफेक्ट म्हणजे टर्निंग इफेक्ट, ज्याला आपण काय म्हटलंय, मुवमेंट म्हटलंय. मुवमेंटचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट नाही म्हणायचं, ते वर्क डन असते. परपेंडिक्युलर डिस्टन्स टर्निंग इफेक्ट तयार करण्यासाठी त्याचं काम काय असते, फक्त ऑब्जेक्टला रोटेट करायचा प्रयत्न करायचा, ऑब्जेक्टला रोटेट करायचा प्रयत्न करायचा, हा त्याचं काम असते. ओके, ठीक आहे. तर साइन कन्व्हेन्शन बघितले. चला आता याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन बघूया. एकदम सिंपल आहे. अ फोर्स 50 न्यूटन acts at a point such that its line of action, बघा, its line of action passes through coordinate दिले आहे 3 मीटर and 4 मीटर. ठीक आहे, कोऑर्डिनेट सिस्टम दिला म्हणजे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढली आपण. एक्स ऍक्सिस आहे समजा, इथे वाय ऍक्सिस आहे. एक्स न 3 गेलो आपण, हे झालं 3, वाय ने 4, समजा या प्रकारे काहीतरी हा पॉइंट आहे आपला 3,4. ओके, तर या ठिकाणी याचा काय फोर्स आहे म्हणते, असा लाईन ऑफ ऍक्शन फोर्सची. आपला नियम काय म्हणते, एक सेकंड. ओके, ठीक आहे, परत काढतो, थोडंसं चुकलं नाही, ऍक्च्युअली लिहिता नाही आलं बरोबर. ठीक आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस सेम लॉजिक आहे, काही चेंज नाही याच्यामध्ये. पहिले फोर्स काढून घेतो, हा आपला फोर्स आहे. जर तुम्ही एक्स डायरेक्शन बघितलं असेल तर ते आहे 3, वाय डायरेक्शन बघितलं असेल तर ते आहे 4, हा आपला पॉइंट आहे 3,4. बघा लॉजिक काय म्हणते, सिंपल लक्षात ठेवायचं काय आहे, फोर्स ऍक्ट करत आहे हमेशा या पॉइंटवर. डायरेक्शन कुठे आहे, या डायरेक्शन 3-4 कोऑर्डिनेट सोबत. आपल्याला कळायचा मुवमेंट, मुवमेंट हमेशा एका पॉइंटवर असते. या ठिकाणी पॉइंट आपण पकडलाय, ओ पकडलाय, तर आपल्याला पाहिजे फोर्स आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता या फोर्सचा परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण काढू शकत नाही. ठीक आहे, कोणत्या पॉइंटवर काढायला सांगितलं ते आपण सध्या बघित नाही. मी ओ पासून काढतो असं म्हणत नाहीये, कारण की इथून पास होणार आहे म्हणजे हा ऍक्च्युअल 0 येईल. पण ठीक आहे, आपण सॉल्व्ह करून बघूया. हा फोर्स याला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो. एक वर्टिकल राहील असा फोर्स, एक फोर्स राहील हॉरिझॉन्टल. हे कुठे शिकलो आपण, हे आपण शिकलो आहे रिझोल्युशन ऑफ फोर्स मध्ये, मागच्या चॅप्टर मध्ये. मग हा जर 3 असेल, हा 4 असेल, तर बाय डिफॉल्ट किती होते, 5. हा जर आपला अँगल असेल थीटा, तर हा पण अँगल झाला थीटा. आणि थीटा आपल्याला माहिती आहे, हा काय असतं ज्यासोबत थीटा आहे तो झाला 50 न्यूटन आहे ना. सो 50 कॉस थीटा आणि हा झाला 50 साइन थीटा. बघा किती सिंपल आहे. आता सिंपल आहे, व्हॅल्यू पुट करा फक्त. बघा पहिला जो आहे, पहिला फोर्स, हा आपला फोर्स आहे. डिस्टन्स बघा, हे लाईन ऑफ ऍक्शन आहे पहिल्या फोर्सचा. डिस्टन्स किती असणार आहे, परपेंडिक्युलर 4. ही लाईन ऑफ ऍक्शन आहे आणि पहिलं परपेंडिक्युलर फोर्सचा काय असणार आहे, डिस्टन्स. एकदम सिंपल आहे. सो 50 कॉस थीटा आपला फोर्स आहे आणि परपेंडिक्युलर किती आहे, डिस्टन्स 4. ठीक आहे, आता व्हॅल्यू पुट करा फक्त. 50 इंटू कॉस थीटा काय असणार आहे या ट्रायंगल साठी, कॉस बेस अपॉन हायपोटेनस. सो बेसिकली 3/5 इंटू 4. ठीक आहे, 5-10 हे 50, 4-3-12, हे झालं 120 न्यूटन. ठीक आहे, आता फक्त तुम्हाला डायरेक्शन पाहायची. हा पॉइंट इथे कसा रोटेट करतोय, समोर चालला ना तो लाईन ऑफ ऍक्शन मध्ये, या डायरेक्शनने फिरतोय क्लॉकवाईज. क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, तर हे काय झालं आन्सर, निगेटिव्ह असलं पाहिजे. कसं आहे, क्लॉकवाईज आहे ना, तर आन्सर काय असलं पाहिजे, निगेटिव्ह. रिझन काय, क्लॉकवाईज डायरेक्शन. सिंपल. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आणखी सिंपल आहे, परत तेच. आता वर्टिकल फोर्स आहे, याचं नाव काय, 50 साइन थीटा. डिस्टन्स किती आहे, परपेंडिक्युलर. इथून हे वरत चालला, डिस्टन्स किती आहे परपेंडिक्युलर, ते आहे 3.
सो 3 व्हॅल्यू पुट करा 50. साइन थिटा काय असते अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस दॅट इज 4/5 इंटू 3. 5 10 50 4 3 12 हा झाला 120 न्यूटन मीटर. ठीक आहे. आता बघा डायरेक्शन इथं पॉइंट ठेवला हा वर चालला या डायरेक्शन मध्ये कुठला आहे अँटी क्लॉकवाईज हा झाला पॉझिटिव्ह हा झाला निगेटिव्ह. सो दिस इज अँटी क्लॉकवाईज किंवा काउंटर क्लॉकवाईज. तर बेसिकली बघा दोघांचं ऍडिशन किती होणार आहे एकाच पॉइंटवर आन्सर येणार आहे 0. एक प्लस आणि एक मायनस. तुम्हाला फक्त सांगायचा मुद्दा असा आहे की एका पॉइंटवर जेव्हा आपण मुवमेंट काढतो तर आपल्याला हमेशा डायरेक्शन काय पाहिजे परपेंडिक्युलर पाहिजे. नेक्स्ट सिंपल सा क्वेश्चन आहे मोमेंट ऑफ फोर्स काय असते फोर्स इंटू डिस्टन्स. सो ऑप्शन बी इज करेक्ट. द मोमेंट ऑफ अ फोर्स अबाउट अ पॉइंट इज इक्वल्स टू. एका पॉइंटवर मुवमेंट काढणं काय असते. आता बघा हा फोर्स इंटू डिस्टन्स आहे समजा. ठीक आहे. याचा जर मी हाफ केला आणि मग त्याचा डबल केलं हाफ आणि डबल केलं तर काय फरक पडणार आहे काय काहीच फरक पडत नाही. 2 2 कॅन्सल होईल डबल एफ भेटणार. पण हाफ इंटू बेस इंटू हाईट हाफ इंटू बेस इंटू हाईट हे काय असते एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल कायच्या पासून बनलाय फोर्सचा बेस डिस्टन्स ही त्याची हाईट. सो बेसिकली इट इज ट्वाइस द एरिया ऑफ सच ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगलचा काय झाला डबल झाला डबल एरिया ऑफ ट्रायंगल झाला. फक्त एरिया नसते हाफ द एरिया पण नाही अँगल वर काही घेणं देणं नाही आपल्याला. ठीक आहे. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन आहे कॉस साइन नाही इथे वेक्टर नाही आहे. नेक्स्ट इफ द मोमेंट ऑफ फोर्स इज 0. आता मोमेंट इक्वल टू 0 म्हटलाय तर फोर्सची कंडिशन काय विचारलाय एकदम सिंपल सर लॉजिक आहे काही मोठं काम नाही आहे. मोमेंटचा फॉर्म्युला लिहा मोमेंट इक्वल्स टू काय असते फोर्स इंटू डी. आता बघा मोमेंट 0 करायसाठी एक तर एफ इक्वल टू 0 असला पाहिजे किंवा डी इक्वल टू 0 असला पाहिजे. मग आता एफ इक्वल टू 0 असेल तर पाहून घ्या काय काय तर फोर्स विषयी काय म्हटलंय का काहीच नाही म्हटलंय. काय म्हटलंय पासिंग थ्रू द पॉइंट ऑफ रोटेशन. तर हे करेक्ट आन्सर आहे. एक आपण थोड्या वेळ पहिलेच पाहिलं सेम पॉइंट मधून जर पास केला आपण बघा सेम पॉइंट मधून जर का पास केलं तर टोटल मुवमेंट किती होते 0 होऊन जाते कारण की डिस्टन्स किती राहणार आहे त्याच पॉइंट मधून पास केलं तर डिस्टन्स 0 होणार आहे. सो पहिला पॉइंट सेम पॉइंट ऑफ रोटेशन. सेकंड परपेंडिक्युलर टू मुवमेंट आर्म म्हटलंय. परपेंडिक्युलर म्हटलं तर आपल्याला तेच पाहिजे ना कारण की आपलं डिस्टन्स पण काय परपेंडिक्युलर आहे. हे तर 0 होऊ शकत नाही कॅन्सल. पॅरलल टू मुवमेंट आर्म हे चालते. मुवमेंट आर्मला पॅरलल चालते. का बरं चालते मुवमेंट आर्म कुठे आहे मुवमेंट आर्म समजा हा फोर्स आहे. ठीक आहे फोर्स चालला असा. ठीक आहे तुमचा डिस्टन्स पण काय इथे आहे पॅरलल. आता हे तुमचं हे पॅरलल आहे तुमचं काय डिस्टन्स पॅरलल आहे. तर तुम्ही या फोर्सला उचलून कुठे ठेवू शकता इथे ठेवू शकता ना फोर्सला. दोघांमधलं डिस्टन्स काय झालं 0. सो टोटल मुवमेंट किती झाला 0. सो ऍक्च्युअल करेक्ट आन्सर आहे बोथ ए अँड सी. आता इथे प्रश्न काय उद्भवते माहित आहे का पॅरलल टू मुवमेंट आर्म कशाची गोष्ट सुरू आहे फोर्सची गोष्ट सुरू आहे. आता समजा हा फोर्स आहे आपला इथे एक आर्म पकडून घेऊ समजा हा दरवाजा आहे. तुम्ही ट्राय करून बघा हा दरवाजा आहे आपला इथे हा दरवाजा आहे. ओके हा आपला काय असते आर्म आहे आर्म. इकडून आपण रोटेशन देतो ना फोर्स इकडून फोर्स लावतो आपण असा. ठीक आहे इकडून आपण फोर्स लावतो. आता हा आपला आर्म आहे हे कसा आर्म आहे. तुम्ही दरवाजाला जर साईडनं ढकलायचा प्रयत्न केला साईडनं जिकडे आपला आर्म आहे तिकडे समोरून नाही हा दरवाजा आपला असेल ना इथे तर इकडून धक्का नाही मारायचा इकडून साईडनं धक्का मारून पहा जिकडे बांधलेला आहे आपण त्याला जिला ठोकलेला आहे तिकडे धक्का मारला तर बॉडी रोटेट करणार आहे काय बिलकुल रोटेट करणार नाही कारण की कुठून लाईन ऑफ ऍक्शन आहे फोर्सची त्या डिस्टन्सच्या पॉइंट मधूनच म्हणून बोथ ए अँड सी करेक्ट आहे. आणि नेक्स्ट एसआय युनिट लक्षात ठेवायचा न्यूटन मीटर म्हणजे काय होते 1 जूल हे करेक्ट आहे बाकीचे काही कामाचे नाही. तर अशा प्रकारे आपण डिफरंट टाइप ऑफ फोर्सेस त्याचं अप्लिकेशन ते कुठल्या कॅटेगरीमध्ये आपण त्याला सेपरेट करू शकतो बघितलंय. मुवमेंट काय ते बघितलंय. अजून डिफरंट टाइप्स ऑफ मुवमेंट पण असतात त्याच्यावर पण आपण थोडंसं लक्ष देऊ. सध्या पुरता एवढंच आज थांबून घेऊया. काही असेल तर तुम्हाला माहिती आहे कुठे व्हिजिट करायचं आहे तुम्हाला आपल्या ॲपवर व्हिजिट करा ज्याचं नाव आहे पिलर्स कोचिंग क्लासेस. काही डाऊट असेल तर स्टार्टिंगला सांगितलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. टेक केअर.